मी काय म्हणतो, आता मस्ती मजा तर आपण करतच राहणार, पण टाइम टू ईट. मला वाटतं माझी जेवणाची वेळ झाली आहे, पण काहीतरी मी देतो ऑर्डर. ये ना माझ्या ऑर्डर देऊया आपण. एक मिनिट, तू कशाला जातोयस? तू बस इथे कोणतरी येईल. मला जागा पण दाखवायची तुला. चल ना, अगं जागा पण बघ ना जरा. जागा ये. वा वा वा, नाईस नाईस प्लेस नाही का? एक्सक्यूज मी सर. हा बोला ना. मला असं विचारायचं होतं की या जागेला पब का म्हणतात? रिक्षा, या कल्चरशी एवढी चांगली ओळख असून सुद्धा इतक्या वर्षात हा प्रश्न मला कधी नाही पडला, पण नेमका तुम्हाला पडला हा प्रश्न. मी काय म्हणते सर, तुम्ही अशा पॉपअप बार मध्ये नेहमी जाता? हो, हे काय वय आहे का पब मध्ये जायचं? हा, असं का वय आहे का? म्हणजे काय? या गोष्टी तरुणपणात करायच्या असतात, किंवा या वयामध्ये आता तरुणांबरोबर कधी जायची संधी मिळाली तर आपण आपलं जायचं पटकन. एज इज जस्ट अ नंबर. मला बघून तरुणांना सुद्धा कॉम्प्लेक्स येईल. काही सॉल्ट अँड पेपर लुक गेटिंग अ लिटिल वॉर्म ना, जरा एसीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. कितीला हसताय तुम्ही? सीमाताई बोलते. नमस्कार, मी राधिका सुभेदार बोलतेय. अरे राधिका ताई, चक्क तुम्ही फोन केला? पण माझ्या माहितीप्रमाणे आजच्या पेपरामध्ये तुम्हाला दुखवल्याबद्दल काही बातमी आलेली नाहीये आणि तुम्हाला कुणी त्रासही दिलेला नाहीये. अहो नाही, असं काही म्हणाले का मी? म्हणाला नाही तो, पण इतक्या रात्री फोन केल्यावर मला पण आश्चर्य वाटणारच ना. मी तुम्हाला फोन केलाय 2 कारणांसाठी. सगळ्यात आधी मला तुमचे आभार मानायचे. अच्छा, कशासाठी? नाही, तुम्ही इथे केंद्रावरती आलात, सगळ्या बायकांची व्यवस्था पाहिली, इतकं सगळं केलं, त्यांच्या नाश्त्या पाण्याची व्यवस्था केली, त्याबद्दल तुमचे आभार. अहो, त्याच्यामध्ये धन्यवाद करण्यासारखी काय गोष्ट आहे? हा, तुम्ही आमच्या गावासाठी इतकं काय करताय? चल, ऑर्डर दिली ना, थांब ना जरा. हे किती छान आहे ना, हे मला खूप आवडलंय. मी काय करतोयस तू इकडे? होते छान आहे, पण चल ना जाऊन बसूया आपण. नाही थांब ना. 1 मिनिट, काय चाललंय तुझं? का टाइमपास करतोयस तू इकडे? अगं नाही, काय आहे की ते तुझ्या बरोबर वेळ घालवता यावा ना, म्हणून चाललाय माझा टाइम. हो, इज इट? लुक एट यू. नाही म्हणजे तुला फ्लर्ट सुद्धा करता येत नाहीये. प्लीज डोंट ट्राय, ओके? चल जाऊन बसूया. काय टाइमपास चालवलायस तू? आणि मला आता खरं खरं सांग, हे काय करतोय? प्रॉब्लेम काय नक्की? बघ, म्हणजे प्रॉब्लेम असा नाहीये, पण एक मिनिट, हे ना एवढं हे असं करत पॉज वगैरे घेऊन बोलण्याची काही गरज नाही. प्लीज लवकर सांग ना. हो थांब, सांगतो. असे डोळे मोठे करून बोलू नको माझी. 1 मिनिट, तू हे असे घारे डोळे करून माझ्याशी बोलू नकोस. मला सांग काय ते. बरं ऐक बघ, म्हणजे माया, हे समोरचं प्रकरण कसं हँडल करायचं ते कळत नाहीये मला, म्हणून मी उगाच वेळ काढतोय. बापरे, काय झालं? म्हणजे कुठे? काय प्रकरण? कुठे? अगं असं काय करते माया? आपण ते
म्हणजे मम्मा आणि यशवंत सर त्यांच्यामध्ये प्रकरण वगैरे म्हणाला ते म्हणजे त्यांच्यामध्ये एक मिनिट माया जरा थांब. असं काही नाहीये. हा बोल ना पटकन बोल ना. मी कधीपासून थांबले, बोल ना. मी कुठल्या अँगलने तुला सांगतो हे तुला कळत नाही का? अफेअर वगैरे नाहीये त्यांचं काही. हा मग काय? हा म्हणजे अफेअर नाहीये पण अर्ध अफेअर आहे. नाही, अर्ध अफेअर कसं म्हणता येईल? एक मिनिट नीट बोल. काय अर्ध अफेअर अर्ध नाहीये म्हणजे काय? प्लीज एक्सप्लेन. या सांगतो ना, मी पण कन्फ्युज आहे ना, जरा थांब ना. हे बघ, म्हणजे शनायाची मम्मा आहे ना, हा तिच्या बाजूने सगळं खरं आहे. ओके आणि व्हॉट अबाउट सर? म्हणजे डॅडला काही माहित पण नाहीये अजून. ऑफकोर्स. पण मला ना कळत नाहीये म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाकडे म्हणजे माझा प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का? मी शनायाच्या मम्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघतोय. म्हणजे शनाया जाताना पण सांगून गेली होती की त्या खूप एकट्या आहेत. सो त्यांच्या आयुष्यात माझ्या डॅडचं असणं हे त्यांना खूप आनंद देणार आहे ना. So त्याचा विचार करता मला खूप असं वाटतंय की म्हणजे अफेअर वगैरे नाही पण त्यांना त्यांची स्पेस द्यावी असं मला मनापासून वाटतंय. ओके बट सरांचं काय? म्हणजे त्यांच्या मनात तर तसं काही नसेलच ना, तर त्यांना त्रास होईल नव्हता या सगळ्या गोष्टींचा. नाही का, काय त्रास होणार आहे? आणि डॅड तसं आहे का तुला माहितीये? त्याला त्रास होत असेल तर तो तोंडावर सांगून मोकळा होईल. त्याला त्रास वगैरे नाही होते पण तो सुद्धा ना कंपनी एन्जॉय करतो त्यांची. म्हणजे त्याच्या मनात काही नाहीये हे कळतं. पण आहे ना, बघ ना किती मोकळेपणाने हसत असतो नेहमी त्यांच्या बरोबर. तुला माहितीये का, फोन केला होता ना मी प्लॅनचं हे सगळं ठरवायला, तेव्हा मी जस्ट विचारलं की शनायाच्या मम्माला पण बोलवू का. तेव्हा पहिल्यांदा टाइमपास हा शब्द ऐकला मी डॅडच्या तोंडी. आर यू सिरियस? आता पण बघ किती मस्त मोकळेपणाने हसतोय बोलतोय. आपल्याशी पण नाही वागत कधी असं. हो ना, करेक्ट बोलतोयस तू. म्हणजे किती खुश आहेत ते दोघं. बघ ना एकमेकांची कंपनी कसं एन्जॉय करतायत. आम्ही म्हणजे या दोघांमध्ये तसं काही नसताना सुद्धा हे जे काही आहे ना, गुरु आणि माझ्यात कधीच नव्हतं रे. म्हणजे बघ ना, ते दोघं किती खुश आहेत एकमेकांसोबत, कशी कंपनी एन्जॉय करतायत, किती केमिस्ट्री छान आहे त्यांची, त्यांचं बॉन्डिंग. जस्ट लुक ॲट देम यार. नाहीतर आम्ही एकमेकांसोबत असायचो ना सामी, तेव्हा हे असं कधी बसून गोड गप्पा मारल्याचं कधी आठवतच नाहीये. ना काही कुरगोडीच करत बसायचो आणि नात्यामध्ये ना तो ट्रस्ट फॅक्टर बॉन्डिंग ती राहिलीच नव्हती. त्यामुळे सतत ना अशी निगेटिव्हिटी असायची. आणि नाही म्हणजे फॉरगेट ऑल दॅट. आणि मला फक्त हेच वाटतं की ज्या नात्यामध्ये प्रेम विश्वास या बेसिक गोष्टी नव्हत्या ते नातं तुटलं तर काय फरक पडतो ना. चांगलं आहे म्हणजे हे असं रिअलायझेशन तुला आता होत असेल तर इथे येण्याचा अर्थ की लागलं म्हणजे आपलं. चल तू सांग आता, आपण इथेच थांबायचं का जाऊन डिस्टर्ब करायचं त्यांना? हे छान आहे ना, आपलं गोड आहे. मामा कुठे हरवला? काय घ्या ना प्लीज. थ्री चीयर्स फॉर राधिका सुभेदार. काय चाललंय सगळं? अहो कौतुक करतोय तुमचं. आता यापुढे तुमच्या कुठल्या कामाच्या आड मी येणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी माझी जमीन हवी होती ना, दिली. तुम्हाला त्या जमिनीवर जे काय उभं करायचंय ते तुम्ही करा. हो पण जागेचा व्यवहार वगैरे सगळं. हे बघा, तुम्हाला ती जागा मी फुकट देऊ शकते पण तुम्हाला ती आवडणार नाही. हा म्हणून आपण त्या जागेचा रितसर व्यवहार करू. आता आपण फक्त पैशाचं बोलणं करू. थँक्यू सो मच. एवढं थँक्यू बोलू नका. उद्या माझे वकील तुमच्याकडे सगळे पेपर्स घेऊन येतील आणि तुमच्या नावावरती जमीन करून देतील. मग मी तुम्हाला जमीन दिली म्हणून तुम्ही मला, आणि तुम्ही आमच्या गावासाठी इतकं काय करताय म्हणून मी तुम्हाला, असं एकाच वेळी थँक्यू बोलू. मग तर काय प्रश्नच मिटला.
आर यू एन्जॉयिंग? ओ या तू काही विचारलंस का मला आता? डिड यू एन्जॉय द फूड? हो फूडही आवडलं आणि सगळंच आवडलं. म्हणजे इथून जावंसच वाटत नाही. ओ इज इट? नाही म्हणजे तुम्हाला ही प्लेस आवडली आहे की कोणाची तरी कंपनी आवडली आहे? म्हणजे आम्हा सगळ्यांची कंपनी इतकी एन्जॉय करताय तुम्ही. सुपर्ब या. हो तुमची कंपनी ना मला खूप आम्हाला खूप आवडली तुमची कंपनी. सामी चल जाऊया. पुढे अरे कुठे काय डान्स फ्लोअरवर कमॉन सामी चल. कपल्स ना सांगतात उगाच काय. एक मिनिट त्याने असं काही नवरा बायकोचं पर्टिक्युलरली मेन्शन केलं नाहीये. चल आपण किती दिवस झाले नाचलो नाही आता चल. ते काय माया सौमित्र आहे असं पण नाही ना म्हणाले. पण गॉड प्लीज हा सेन्स ऑफ ह्युमर तुझा तुझ्याकडेच ठेव. आय जस्ट वॉन्ट टू डान्स नाउ. चल जाऊ मी खरंच जाऊ. वेडीच आहे ना पण हट्टी म्हणजे हट्टी. अरे चल जाऊ ना. रिलॅक्स डान्स. थँक्स सामी. आय फील रिअली ग्रेटफुल टू हॅव यू. तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात हे माझं नशीब. यू जस्ट मेक मी फॉरगेट एव्हरीथिंग अँड एन्जॉय. असाच माझ्या सोबत राहा. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर सगळ्यात महत्वाची असते ती जागा. आणि हा जागेचा प्रश्न तुम्ही सोडवलाय. अहो मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं माझ्याने जे शक्य होईल ती सगळी मदत मी तुम्हाला करणार. कधी कधी आपण माणसांना ओळखायला चुकतो. तुम्ही नेमक्या कशा आहात हे आज मला कळलं. मी बाहेरची असून सुद्धा तुम्ही माझ्या कामासाठी मला एवढी मदत करताय. थँक्यू. अहो माझ्या या वागण्याला पण तुम्हीच जबाबदार आहात. म्हणजे खूप कमी माणसं असतात जी स्वतःशी आणि आपल्या तत्वांशी प्रामाणिक असतात जशा की तुम्ही. आणि अशा माणसांसमोर आपला इगो आणि आपलं इमेज कधी गळून पडतो कळतच नाही. तुम्ही जे काही करताय ना त्याच्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा. चला येते मी. जेनी बोला ना. वहिनी किती खुश दिसतायस पाहतेस ना. मी मॅमला याआधी इतकं खुश कधीच नव्हतं पाहिलं. आय नो. मला ना आज पुन्हा एकदा एक गोष्ट कळून चुकली. आपण सगळे स्वतःसाठी जगतो पण आयुष्याचं खरं आनंद आणि खरं समाधान दुसऱ्यांसाठी काहीतरी मनापासून करण्यातच असतं. माया माया मैं आया. माया
माया, तू इथे काय करतोयस एवढ्या सकाळी सकाळी? व्हॉट अ युनिक क्वेश्चन. मला माहित होतं तू हेच विचारणार, पण काय माहितीये का, तुला आता ऑफिसला जायला उशीर होतोय, बरोबर ना? मला कसं माहित? सगळं स्वतःच बडबडतोयस तर हेही सांगून टाक ना, मला कशाला इन्व्हॉल्व करतोयस उगाच मध्येच? कारण ना आता मला ही ऑफिसला जावं लागतं. काय तुझं ऑफिस? काय करतोस तिकडे जाऊन? अगं काय माहितीये का, आता मी तो रस्त्यावर चड्डी विकणारा केडी राहिलेलो नाहीये. माझं पण आता ऑफिस आहे, म्हणजे शॉप सुरू केलंय. खूप मुलांना ठेवलंय मी कामाला आणि मी असं मस्त ऑफिसमध्ये बसून सगळं मॅनेज करतो. त्यामुळे ना सीईओला काय प्रेशर असतं, काय त्रास असतो, काय टेन्शन असतं ना, सगळं माहिती आहे मला. इज इट? नाईस टू हिअर दॅट. पण ऐक ना, मला आता जावं लागेल, मला उशीर होतोय, माझं काही आवरलं पण नाही अजून. मी जाते. एक मिनिट, मला ना तुला हा बुके द्यायचा आहे. हा बुके कशासाठी आणलायस तू आता? त्या दिवशी मला शॉपमध्ये यायला उशीर झाला ना, त्याच्यासाठी सॉरी. म्हणून उशीर करायचाच नाही, ठीक आहे? एनिवेज, थँक्यू सो मच. आता मला प्लीज आवरायला जाऊ देत. तूही बघ, म्हणजे आलास तरी चालेल. मी करू का काही मदत? नाही म्हणजे काय, ऍक्च्युली मी हे आणलं होतं तुझ्यासाठी. नाश्ता आणला होता. बापरे, तू नाश्ता घेऊन आलायस माझ्यासाठी? काय आणलंयस तू हे एवढं? पिल्ली पोहे. काय? इडली पोहे खूप छान असतात. ठीक आहे, ऐक ना, पण मला भूक नाहीये, मला उशीर होतोय रे. प्लीज हे तू घेऊन जा. अगं असं नाही करायचं, तू पटकन कर ना, मी पटकन देतो तुला. ऐक ना, हे बघ कसं असतं माहितीये का, असं बाहेर जायच्या आधी खाऊन जायचं असतं, नाही तर मग ऑफिसमध्ये लक्ष लागत नाही, सारखी भूक लागते. केडी ऐकशील का माझं जरा? मला कळते तुझी काळजी, पण अरे एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही. आय विल बी फाईन. ओके, मला जाऊ दे प्लीज. अगं एक्सक्यूज मी. बोल श्रेयस. गुड मॉर्निंग माया. व्हेरी गुड मॉर्निंग. कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. इनफॅक्ट आता मी खरंच खूप कॉन्फिडेंटली म्हणते की मी मस्त आहे. क्या बात आहे माया. खरं सांगतो, तुझ्या आवाजातला हा कॉन्फिडन्स मला खूप आवडला आणि हा कॉन्फिडन्स असाच आयुष्यभर कायम राहायला हवा. आणि याचं सगळं क्रेडिट सॅमीला जातं माहितीये. म्हणजे मी डिस्टर्ब आहे ही गोष्ट जशी तू नोटीस केली होतीस, तर तशी सॅमीने सुद्धा नोटीस केली होती. आणि त्याने फक्त नोटीसच नाही केली, तर त्यावर लगेच ऍक्शन घेतली. माझ्यासाठी पार्टी ऑर्गनाईज केली होती त्याने. इनफॅक्ट मी, यशवंत सर, मम्मा, आम्ही सगळेच गेलो होतो. वी हॅड फन, वी डान्स्ड. इट वॉज अ फॅब्युलस नाईट, यु नो. वा वा, व्हेरी गुड, सुपर. ए बरं, तुमचं काम कसं चाललंय तिकडे? अगं इकडे आता राधिका वहिनी आमच्या बरोबर आहेत म्हटल्यानंतर काम एकदम मस्त आणि शिस्तीतच चालणार ना. खरंय, पण तुम्ही एन्जॉय करताय ना, म्हणजे काम एन्जॉय करणं पण तितकंच महत्वाचं. खरं सांगू का माया, हे बघ म्हणजे नाही, आम्ही काम करताना धमाल नक्कीच करतो, पण दुसऱ्यांसाठी काम करण्याचे समाधान आहे ना, ते मी असं तुला शब्दात नाही सांगू शकणार. त्यासाठी तुला इथे प्रत्यक्ष यावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला लागेल. खरंय. ऐक ना, मी येऊ का रे तिकडे? मला सुद्धा ना या शहराच्या गोंगाटापासून लांब जायचंय आणि ते सगळं अनुभवायचंय. माया, तू इथे आलीस तर नथिंग लाईक इट यार. यू आर मोस्ट वेलकम. सुपर. बरं चल माया, मी ठेवतो फोन, मला जावं लागेल. येस प्लीज कॅरी ऑन. मी पण काय बोलत बसले. ठीक आहे, तू ही काळजी घे आणि सगळ्यांना सांग. ओके, यू टू टेक केअर. डेफिनेटली. बाय. काय रे, काय होतं? उचकी लागते. थांब एक मिनिट, पाणी देते लगेच. काय झालं काय? हा श्रेयस आजकाल जास्ती फोन करतो असं वाटत नाही का तुला? एक मिनिट, वाटत नाही, माहितीये मला तो जास्तच कॉल करतो, बट जस्ट आउट ऑफ केअर. त्याला माझी काळजी वाटते म्हणून कॉल करतो, नथिंग एल्स. अरे वा, त्याची काळजी केअर, आमची काळजी केअर. कचरा काय बडबडतोयस तू? मी पण काय काय नाही करत तुझ्यासाठी. हे बघ ना, नाश्ता पण घेऊन आलो मी. हो, म्हणजे ऑफकोर्स मला तुझी काळजी कळते आणि आय डू रिस्पेक्ट दॅट. ओके, पण कसं आहे ना केडी, तुझी वेळच चुकते रे नेहमी. आता पण बघ ना, मला ऑफिसला जायचंय, उशीर होते, माझी तयारी झाली नाही आणि तेव्हा चालायस तू नेमका. मी करतो ना मदत. कशासाठी? म्हणजे मी नाश्ता करण्यासाठी मदत करतो. हे बघ, तू नाश्ता कर आणि ऑफिसला जा पटकन. काय किचन कुठे? किचन दिसवे जा. वाढूनच आणतो. अरे वहिनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डिस्टर्ब नाही केलं ना? नाही. मायाचा फोन आला होता.
काय म्हणत होती ती? नाही तिला कळलं ना आपण काय काम करायला आलोय ते, सो तिला पण जॉईन करायचंय आपल्याला. इथे नाही नाही, ती थट्टा करत असेल. तिच्या बोलण्यावरनं तरी मला असं वाटलं नाही वहिनी, खूप जेन्युइन साऊंड करत होती ती. कदाचित असं होऊ शकतं की तिला तिथल्या लाईफस्टाईलचा कंटाळा आलेला असेल, किंवा तुमच्या कामाने इम्प्रेस झाली असेल ती, आणि हे सगळं काम तुम्ही कसं करता हे सगळं तिला बघायचं असेल, शिकायचं असेल, म्हणून यायचं असेल इकडे. असं जर तिला खरंच वाटत असेल ना तर येऊ दे की, काहीच हरकत नाही. तिला इथे काम करावं असं वाटतंय, ही चांगलीच गोष्ट आहे. मग परत तिचा फोन आला तर मी नक्की निरोप देतो तुमचा. ठीक आहे. अजून काही बोलणं झालं तुमचं? कशाबद्दल? गुरुनाथ बद्दल काही म्हणाली? नाही, त्यांच्याबद्दल काहीच बोलणं नाही झालं. ठीक आहे. येतो.